नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. पाणी अतिक्रमण, वाहतूक कोंडी या समस्यांबाबत नागरिक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक ठाणे महानगरपालिकेमध्ये नुकतीच आमदार संजय केळकर यांनी आयोजित केली होती. यावेळी दिव्यातील नागरिकांनी दिव्यातील पाण्याच्या गंभीर प्रश्न उपस्थित केला. नागरिकांनी पाणी समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं. असं असताना देखील बिलं मात्र येतात. पाणी नाही मग बिलं कशी येतात असा सवाल आमदार केळकर यांनी उपस्थित करून महापालिका अधिकाऱ्यांसमोर जर पाणी येत नसलं तर बिलं भरू नका असं थेट आवाहन नागरिकांना केलं. तसंच जे काही थोडंफार पाणी येतं ते देखील मध्यरात्री येत असल्याने नागरिकांना रात्र जागरण करावं लागतं. महापालिका अधिकाऱ्यांनी येत्या 4 महिन्यात 100 ते 120 मीटरची पाण्याची पाईपलाईन टाकून प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आमदार संजय केळकर यांना दिलं आहे. तसंच शहरामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करून महापालिका अधिकारी कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे यापुढे तक्रार किंवा फोटो दिले जाणार नाही तर त्या विभागातील नागरिक अधिकाऱ्यांना घेराव घालतील. यानंतर देखील कारवाई झाली नाही तर रंगीबेरंगी रंग अधिकाऱ्यांना लावले जातील असा थेट इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. आयुक्तांच्या बरोबर चर्चा करून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिकडे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम या संबंधामध्ये आज मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे की आता तुम्हाला फोटो दिले जाणार नाही, अतिक्रमणाचं काही हे दिले जाणार नाही. त्या भागामधले लोक जे आहेत ते तुमच्या ऑफिसमध्ये येऊन घेराव घालतील. कारण की सर्व सूत्र जी आहेत आता प्रशासकीय राजवटीमध्ये संबंध अधिकाऱ्यांच्याकडे आहेत आणि अधिकारी जर बेमुरवतपणा करत असतील आणि त्या ठिकाणी वारंवार सांगून सुद्धा कारवाई करत नसतील तर सातत्याने त्या ठिकाणी त्यांना घेराव घातले जाते आणि वेळ पडली तर मग पुढच्या काळामध्ये निरनिराळे रंग पण वापरायची पाळी आली तर ते रंग देखील वापरले जातील. परंतु हे जे काही चाललेलं आहे की एका काळाने ऐकायचं सोडायचं, आयुक्तांनी ऑर्डर दिली तरी काही का पुढे इम्प्लिमेंट करायचं नाही. तर आज त्यांना आम्ही या स्पष्ट शब्दामध्ये हे आम्ही त्यांना सांगितलं आहे. काही कचऱ्याच्या संबंधामध्ये पण लोकांच्या काही सूचना होत्या, तेही लोकांना आम्ही बोलवलं होतं. काही गृहसंकुलातल्या लोकांना बोलवलं होतं. STP प्लॅन्टच्या संबंधी बोलवलं होतं. लोधा अमाराच्या इथे जो प्लांटचं काम पूर्ण अजून व्हायचं आहे त्या ठिकाणच्या तक्रारी होत्या की तिथला वास येता कामा नये. तर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना बसवून त्यांच्याबरोबर आम्ही या संबंधामध्ये चर्चाही देखील केली आणि स्पष्टपणे जे लोकांच्या हिताचं आहे त्या संबंधामध्ये देखील त्यांना स्पष्टपणे सूचना केली. महाराष्ट्र राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. तसंच महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व करणारे प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष अनंत परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीमुल्ला आपल्याला सल्ला देण्यासाठी ठाण्यात नेहमीच उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात आपली ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाण्यात मजबूत करा असं आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांनी ठाण्यात बोलताना केलं. समाजकारण, राजकारण, अर्थकारण या विषयांवर पारंगत वैचारिक बैठक असणारी विद्यार्थ्यांची पहिली टीम कस्तूर गायकवाड यांनी ठाण्यात बांधली आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची संधी उपलब्ध आहे. चांगलं काम करा, संधी मिळेल हे अजितदादांचं वाक्य लक्षात ठेवा असं आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक श्री संजय तरे आणि ठाणे जिल्हा महिला आघाडी उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी स्वखर्चाने आझादनगर येथील साई कृपा मित्रमंडळाला बांधून दिलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि नामफलकाचा लोकार्पण सोहळा उबाठा गटाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक श्री संजय तरे आणि महेश्वरी तरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री योगेश भोईर, विभाग प्रमुख मयूर पैलकर, उपविभाग प्रमुख मनोज पाटील, युवासेना शाखा अधिकारी सागर माने, शाखा प्रमुख जया बायगुडे,
सुलोचना सावंत, उपसंघटक स्मिता सकपाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आज इथे साई कृपा मित्र मंडळांनी त्यांना कट्टा हवा अशी मागणी केली होती आणि ते आम्ही आमच्या स्वखर्चाने त्यांना काम करून देण्यात आलं आहे. कारण आम्ही राजकारणात जे उतरलो तेच दादांच्या आशीर्वादाने, दादांच्या मार्गदर्शनाखाली. कारण दादांचा इतिहास आहे. दादा जेव्हा नगरसेवक साठी उभे होते आणि बौद्ध विहार मंडळाने आम्हाला एक बौद्ध विहार हवं म्हणून मागणी केली होती. दादांनी ती तसंच मुक्ताई नगरला की आम्हाला साहेब शौचालय नाहीये, तर त्यावेळेला दादांनी देखील असं स्वखर्चाने त्यांना नगरसेवक व्हायच्या आधी की मी जिंकून येणार आहे नाही येणार आहे, तेव्हा दादांचं काही एवढं म्हणजे नौखे होते ते त्यावेळेला, पण त्यांनी मुक्ताई नगर येथे शौचालय स्वखर्चाने बांधून दिलं. तसंच इथे बौद्ध विहार मंडळ जे आज इथे दिसतंय ते दादांनी बांधून दिलं आणि तोच वारसा, तीच परंपरा जपून की इलेक्शन कुठेही समोर न ठेवता लोकांना काय मागणी असेल तर आम्ही अशा प्रकारची खूप कामं केलेली आहेत. आणि आज त्यांना हे जे शेड हवी ती पूर्ण हवी होती, परंतु त्याच्या मागे कारण पण आहे की आपण कसं म्हणतो की फायर ब्रिगेडची गाडी असेल किंवा काय अति तात्काळ परिस्थिती असेल तर त्यावेळेला कुठल्याही कामात ती गाडी येताना तर तुम्हाला ती शेड वगैरे आडवी येता कामा नये, नाहीतर आम्ही ही पूर्ण तुम्हाला शेड बांधून दिली असती. पण त्यामागे देखील कारण आहे. खर्च झाला असता तो एकदम झाला असता, परंतु सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही समाजसेवेची परंपरा कायम ठेवलेली आहे. 6 वर्ष नगरसेविका नसली तरी 6 वर्ष पूर्ण समाजहिताची कामं एका फोनवर आपण केलेली आहेत. ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा डौलाने फडकत ठेवणारे, ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार घट्टपणे रुजवणारे, ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माननीय श्री मनोजजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री संदीप शिंदे, अध्यक्ष ठाणे शहर असंघटित कामगार आणि कर्मचारी काँग्रेस यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे, सर्वसामान्य माणसांचा आवाज बुलंद करणारे, त्यांच्यासाठी आंदोलन उभारणारे ठाणे काँग्रेसचे नेते माननीय श्री मनोजजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री संदीप शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॉटेल टिपटॉप प्लाझा, ठाणेकरांचा मानबिंदू. हॉटेल टिपटॉप प्लाझा वेडिंग अँड रिसेप्शन, डायनिंग, कॉन्फरन्सेस, बँक्वेट हॉल आणि लक्झरियस रूमसाठी ठाणेकरांची पहिली पसंती. हॉटेल टिपटॉप प्लाझा, लाल बहादूर शास्त्री मार्ग, नियर मुलुंड टेक नाका, कशिश पार्क, ठाणे वेस्ट. हॉटेल टिपटॉप प्लाझा. इस इलाके का एक ही टाइगर है, जब वो आता है छा जाता है. ठाणे शहराचा बुलंद आवाज, ठाणे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांचा आवाज, ठाणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कायम उपलब्ध असणारे माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माननीय श्री मनोजजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री शैलेश शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा माननीय श्री मनोजजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री शैलेशजी शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॉटेल रंगला पंजाब, ठाणे शहरातील खवय्यांचे हक्काचं ठिकाण. हॉटेल रंगला पंजाब, नॉर्थ इंडियन, मुघलाई, चायनीज, सी फूड आणि गोवन फूडसाठी ठाणेकरांची पहिली पसंती. हॉटेल रंगला पंजाब, कोठारी कंपाऊंड, ग्लॅडी अल्वारिस रोड, मानपाडा, ठाणे वेस्ट. आजच संपर्क साधा. हॉटेल रंगला पंजाब. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माननीय श्री मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील कदम यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी उपलब्ध असणारे, सर्वसामान्य माणसांसाठी त्यांचा आवाज बुलंद करणारे माननीय श्री मनोजजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील कदम यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लाईफ केअर हॉस्पिटल आणि डॉक्टर सुशील इंदोरिया यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावली निमित्त आरोग्यमय शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला आरोग्यमय जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा लाईफ केअर हॉस्पिटल आणि डॉक्टर सुशील इंदोरिया
यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या आरोग्यमय शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांचा बुलंद आवाज, सर्वसामान्य माणसांची ताकद, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाला भिडणारे माननीय श्री मनोजजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री वीनर बिंद्रा यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनोज दादा, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री वीनर बिंद्रा यांच्या वतीने माननीय श्री मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Play, learn and grow with Hello Kids, the best school choice for your child. Admissions open for November branch for playgroup, nursery, junior KG and senior KG. Hello Kids, branch 1, first floor, Subhash Tower, opposite Maitri Vatika, Parsik Nagar, Kharegaon, Kalwa. Second branch, Manisha Nagar, and third branch, Trimurti Cooperative Housing Society. Hello Kids. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त देवानंद पवार आणि प्रमोद मोरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डॅफोडिल प्रीस्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. डॅफोडिल प्रीस्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, junior KG, senior KG and day care. Admissions आणि day care inquiries साठी संपर्क. पितांबरी महाबचत सेल, दैनंदिन वापरातील वस्तूंसाठी गोखले रोडवरील पितांबरी शॉपला आजच भेट द्या आणि महाबचत सेलचा लाभ घ्या. विविध प्रोडक्ट्सवर विशेष सूट आणि बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफर सुद्धा. तेव्हा आजच भेट द्या पितांबरी शॉपी, गोखले रोड, ठाणे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. गीतिशा प्रवीण भंडारे, वय वर्ष 9, हे डोंबिवलीत राहते. गीतिशा रॉयल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 4थीत शिकते. तिचं वयच खेळा बागडायचं. एकतर मुलांना मोबाईल TV बघायचं खूप वेळ असतं. त्यातून दूर करण्यासाठी गीतिशाला डोंबिवलीतील यश जिमखानामध्ये स्विमिंग प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे ॲडव्हान्स कोचिंग लावलं. 1 महिना स्ट्रोक शिकवल्यावर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत मुंबई येथे भाग घेऊन उत्तम कामगिरी केली.
तिला समुद्राची आवड निर्माण झाली. एवढ्यावरच न थांबता तिने आपण लहान वयात समुद्रातील इव्हेंट करायचा निर्धार केला आणि 18 नोव्हेंबर इव्हेंटची तारीख ठरली. एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे 12 किलोमीटरचं अंतर. त्यासाठी एक्स्ट्रा प्रॅक्टिस तिने सुरू केली. गीतिशा दररोज यश जिमखानामध्ये 3 ते 4 तास प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करत होती. यश जिमखान्याचे मालक श्री राजू वडनेरकर आणि जिमखाना स्टाफ यांचं मोलाचं मार्गदर्शन तिला मिळालं. महिन्यातनं 2 वेळेस उरणला संतोष पाटील यांच्याकडे समुद्रात ती प्रॅक्टिस करते. शनिवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:08 अंगाला ग्रीस लावून समुद्राची पूजा करून अथांग पसरलेल्या अरबी समुद्रात तिने उडी मारली. रात्री अथांग पसरलेल्या सागरात छोटे छोटे मासे चावत होते. मध्येच गार वारा सुटलेला. मोठमोठी जहाजं येत होती. त्यांच्यामुळे लाटा निर्माण होत होत्या. तोंडात घाण आणि खारट पाणी जायचं. त्यामुळे समुद्रातील वाढते प्रदूषण. मध्येच गॉगलमध्ये लागलेली माती ती साफ करून पोहणं चालूच होतं. गेटवे ऑफ इंडियाजवळ पाण्यावर तेलाचा तवंग पसरलेला. तेच पाणी तोंडात जायचं. मग उलटीसारखं वाटायचं. गीतिशा अखेर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर गेटवे ऑफ इंडिया येथे सकाळी 7:51 पोहोचली. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक श्री नीलकांत आखाडे यांनी ऑफिशियल टाईम 3 तास 43 एवढं सांगितले आहेत. गीतिशा गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचल्यानंतर प्रशिक्षक विलास माने, संतोष सर, आखाडे सर यांनी आणि उपस्थितांनी गीतिशाचं जोरदार स्वागत केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पालिका प्रशासनाने मंगळवार सायंकाळपासून शहरातील मुख्य सिमेंटचे रस्ते धुण्याचं काम सुरू केलं आहे. कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया केली जात असून या प्रकल्पातील पाण्याद्वारे शहरातील रस्ते धुण्यात येत आहेत. ठाणे येथील वर्धनगर परिसरात असलेल्या भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतंच झालं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ ठेवायचे आणि रस्ते धुलाईसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. या आदेशानंतर आता पालिका प्रशासनाने शहरात रस्ते धुलाईचं काम हाती घेतलं आहे. नौपाडा, कोपरी, वागळे, सावरकरनगर, लोकमान्यनगर, वत्यानगर, उथळसर, माजीवाडा, मानपाडा, कळवा, मुंब्रा, दिवा अशा महापालिकेच्या एकंदर 9 प्रभाग समित्या आहेत. या भागातील मुख्य रस्त्यांची प्रक्रिया केलेल्या पाण्याने धुलाई करण्याचं नियोजन आखण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्या ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा म्हणून अर्थसंकल्पापूर्वी चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी माझ्या नजरेतनं बदलते ठाणे या उपक्रमाची आखणी केली आहे. आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. त्यात आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावाही घेतला जात आहे. शहराच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, महिला आणि बालकल्याण या विभागांसाठी कार्यक्रमाची आखणी करताना त्यात काम करणाऱ्या अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या व्यावसायिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोलाचा ठरू शकतो. तसंच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय यांचे प्रश्न लक्षात घेऊन प्राधान्यक्रम ठरवणं शक्य होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा नेहमीच उपयुक्त ठरतील. या दृष्टिकोनातून नागरिकांकडनं जे मुद्दे समोर येतील त्याचा अंतर्भाव अर्थसंकल्पात केला जाईल असं महापालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त देवानंद पवार आणि प्रमोद मोरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.